केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. तुमच्यापैकी दुबईला अखाताला गेलं का कोणी? हजला जाते तिकडे गेलं, पाहिलं? तिथे 5-5 वर्ष पाऊस पडत नाही हो. किती? मी 9 दिवस राहिलो तिथं. 5-5 वर्ष पाऊस पडत नाही तिथं. नळाला 24 घंटे पाणी आहे. आमचे इथे घर वाहून चालले पण नळाला येतच नाही. काय पागलपणा झालं, येडेपणा झालं. नळाला काऊन येत नसेल? अवघड आहे, लयच अवघड आहे. म्हणून नियोजन पाहिजे, काळजी पाहिजे. मला काल मी बेळगावला होतो, कर्नाटकमध्ये, कालियधुळा. तिथे एक पाण्याचा अभ्यास करणारा माणूस मला भेटला. त्याचं म्हणणं होतं की आजच्या 30 वर्षांनी पाणी तुम्हाला राहणार नाही. किती? 30 वर्षांनी पाणी राहणार नाही म्हणजे खेळा टपला. पण माझा तर अंदाज आहे की 30 वर्ष लई लांब झाले. माझा वेगळा अंदाज आहे. 30 वर्ष आम्ही जगणारच नाही, मला हे माहिती आहे. 47 तापमान झालं यावर्षी. किती? 47. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती? माहितीसाठी सांगतो. 50च्या पुढे जर ते धकलं तर ऑटोमॅटिक पेटत. पेटतय. कितीच्या पुढं? 50ला जायला किती राहिलं? याला एकच पर्याय आहे, झाड. दुसरा इलाज नाही. म्हणून गावासाठी गावानं ग्रामपंचायत काम केले पाहिजे. तुम्हाला अजून एक माहिती आहे की नाही का नाही? जसं महाराष्ट्रात माझं गाव पहिल्या नंबरचं आहे ना, राज्यात माझं पहिलं आलं, देशात पण आलं, तसं अहिल्याबाई होळकरचं गाव देशात पहिलं आहे आज स्वच्छतेच्या बाबतीत. इंदोर. कधी गेल्या ना इंदोरला तर जाऊन बघा. तिथे कचरा कसा टाकते, तिथे राहते कसं, तिथे खाणं पिणं कसं. तिथली एकाही अन्नात भेसळ नाही, भेसळ नाही आज बी. हे त्या काळापासून केलेले संस्कार आहे, इतक्या दिवस पुरले. म्हणून आपण काम करताना असं म्हणून एक आज काय फायदा झाला, आज आपण करायचं. नाताला काम येईन, पंतूला काम येईन, पुढच्याला काम येईन, ते करायचं राहतं. म्हणून झाडं लावा पण फळाचे लावा. कशाचे? फळाचे. मला सांगा, आता एवढ्या मोठ्या तुमच्या गावात सीताफळ, पेरू सरकारी म्हणतो आम्ही, आहे का? नाहीये. लाईत काऊन नाही? त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, ते खाईन कोण? बरं, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ती सरकारी जागेवर लावायची. लावायची कुठं? सरकारी जागेवर. खर्च कोणाचा आहे? सरकारचा आहे. खर्च सरकारचा. फळं कोणाला खायचे? आपल्याला. मग प्रॉब्लेम काय? सरकारी जागेवर सरकारच्या पैशात. माझ्या गावात या वर्षी 2.5-3 लाख नारळ निघाले असेल. रस्त्याला लावलेल्या झाडाला. विकले नाही, पोराने खाल्ले. पंचायत विकत नाही. तुम्हाला विनंती आहे की झाडं लावा फळाचे. आमच्या स्मशानभूमीत 200 क्विंटल जांभळा असं ना आता. आज लावा ना, त्याला काय तकलीफ आहे? लोक मला शिकिते हरामखोर
साहेब रस्त्याला फळात झाडं लावले तर पोरं ठेवायचे नाही, तेच कधी तेच पोरं ठेवायचे नाही. माझं म्हणणं आहे, इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे, एवढा कुठानं केलाच कशाला मग, त्याच्या अजून काय गरज पडली होती त्याची. अरे आपल्या लेकरांना फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे ना आपल्याला. म्हणून लावा, चालू वर्षी लावा झाडं, लावा फळाचे. हे कोरोना आलता का तुम्हाला? कोरोना माहितीये का? कोरोनात जे लोक मेले त्याचं एकच कारण आहे, त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. कोरोना आजार नव्हता, हे लांब राहा तुटक राहा याचं कारण होतं. आता मला 28 किलो ऑक्सिजन लागतो एका टायमाला, तुम्हाला 28 किलो लाग, मग जवळजवळ राहिल्यावर तर मिळायचं नाही ना एक, म्हणून ते लांब लांब राहा म्हणतो ते, कळलं का? बरं मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, दवाखान्यात नेल्यावर त्याला काय करीत होते? ऑक्सिजन लाईत होते, दुसरं काही त्याला काही काय, त्याला दुसरा इलाजच नव्हता काही. तर आणि तो कोरोना कधी बी येऊ शकतो. पाण्यात बघा तुम्ही, नदीत कशात भवरे असते पाण्याचे, तसे ऑक्सिजनचे भवरे. त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन नाही मिळाला आणि तुम्ही त्या जागेवर जर आले, खेळ सोपं सांगू का, ज्याची रेंज गेली तो गेला. आपण काही ठिकाणी म्हणणार इथं रेंज नाही, इथं रेंज नाही ते जाय म्हणणे का. मग याची रेंज यायला टावर पाहिजे, आपली ती रेंज यायला झाड पाहिजे. लय सोपं आहे. आम्ही झाडं लावले म्हणून आम्हाला पुरस्कार दिला प्रतिभाताई राष्ट्रपतीनं 25 लाखाचा, आणि पाठीवर हात टाकला, लय चांगलं काम केलं. नारळ कोण खात? आम्ही. 25 लाखावरून पुरस्कार, जागा द्यायचीच, नारळ लावायला पैसेही द्यायचेच. मग गाव का झोपले का? इतर करा ना. गावात हे गटार हे बंदिस्त पाहिजे, झाकलेले गटार पाहिजे. तुम्ही जे पाणी वापरता सांडपाणी, ते पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, सोडून द्यायचं नाही ओढ्याला. याने काय होतं साहेब, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, तुमच्या गावाला 10,000 लोकसंख्या असेल तर आज 5 लाख लिटर पाणी लागत. किती? कमीत कमी 5 लाख, 6 लाखापर्यंत बी जाईन तो आकडा. किती पाणी लागलं? 5 लाख. तर 4.5 लाख पाणी वायाला जातं. 50,000 लिटर तुमच्या कामात येतं. रोज 4.5 लाख लिटर पाणी वायाला जातं. तुम्ही कधी विचारच करत नाही त्याचा. तुम्ही आंघोळीला किती लिटर पाणी घेतलं एका माणसाने? 10 लिटर. आंघोळीला किती चिटकलं? कुठं गेलं? मग तुम्ही म्हणा आंघोळीला घ्यायचं नाही का? घ्या पाणी, 12 लिटर घ्या आंघोळीला, पण तुमचं काम झाल्यावर त्याला जमिनीत जिरा. आणि इथं जर जिरलं तर ते इथंच लागन उजून. आता ते वाहून वाड्याला गेलं, ते तापलं, त्याची वाफ तयार झाली, ती वर गेलं, त्याचा पाऊस झाला. कोणाच्या पाण्याचा? तुमच्या पाण्याचा पाऊस तयार झाला. पण पडलं कुठं? कोकणात. मरा. कळलं की नाही? कळलं. आणि जर ते जमिनीत जिरलं असतं तर कोकणात गेलं असतं का? नाही, गेलंच नसतं. आणि इथं जिरायला एका घराला 1 खड्डे करायला सरकार देते 4,000.
ग्रामसेवक साहेब होते. किती देते एक खड्डे करायला? शोच खड्डा. सरकार पैसे देते, सरकार. नाही आपल्याला लाज वाटायला पाहिजे ना, तरी आपण त्याचा फायदा घेत नाही. काय करीन सरकार? मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.